नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव कृष्णा दिलीप वानकडे, राहणार शेलू बाजार, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. ओके. तुम्ही मिल्क चार्जरचा वापर केला. हा. ओके. तर ह्या गायी ज्या आहेत त्या कुठून आणल्या तुम्ही? या गाई पंजाबवरून आणल्या. कुठल्या जातीचे? हा एचएफ क्वालिटी, एचएफच्या आहे. ओके. तिथून आणल्यानंतर तुम्ही यांना काय चालू केलं? तिथून आणल्यानंतर आपला सुका चारा, ओला चारा आणि मिल्क चार्जर. बरोबर. तर तुम्हाला कुठली भीती होती तिकडच्या गायी आणल्यानंतर? तिकडच्या गायी आणल्यानंतर आपल्या वातावरणात सुटेबल होईल का नाही बा याची भीती होती, आणि किंवा फॅट लागेल नाही. कारण पहिले सांगत होते भीती होती की बा या गायींना फॅट एकदम कमी लागतं, 2 किंवा 3च फॅट लागतं. बरोबर. ज्याच्यानंतर आपण मिल्क चार्जर वगैरे काही प्रोडक्ट चालू केले, त्यानुसार आपल्याला फॅट वगैरे पद्धतशीर भेटत आहे. बरोबर. आता ह्या गायी ज्या आहेत या कुठल्या जातीच्या आहे म्हणले? एचएफ. ओके. आता किती दूध देऊ राहिले तुमच्याकडे इथे? ही जवळपास 22 लिटर पर्यंत पोहोचली 2 टाइम, आणि ती पांढऱ्यावाली जवळपास 20 लिटर पर्यंत पोहोचली. बरोबर. या गायी आणल्यानंतर किती दिवसांनी वेळेला इथे? आणल्यानंतर ही 15 दिवसांनी होईल. ओके. आणि ती 18 दिवसांनी. आल्यापासून तुम्ही मिल्क चार्जर किती ग्रामने देत होते? स्टार्टिंगला 100 ग्रामने देत होतो, त्यानंतर 50 ग्रामने देतोय आता. बरं. स्टार्टिंगला 100 ग्राम. 100 ग्राम. आल्यानंतर गायी इथं आल्यानंतर काही आजारी वगैरे पडल्या का? नाही, आजारी नाही पडल्या. ओके. तुम्ही मिल्क चार्जर दिल्यामुळे तुम्हाला काही समस्या वगैरे जाणवल्या का? म्हणजे नाही, काहीच जाणवलं नाही. जे गायींना वेळोवेळी समस्या येतात, या गायींना तर खूप प्रॉब्लेम असतो. नाही, काहीच जाणवलं नाही, एकदम नॉर्मल झालं सगळं. वार अडकणं किंवा मस्टायटिस, लंपी नाही, काहीच. आणि दूध व्यवसायामध्ये तुम्ही ह्या गायी पहिल्यांदाच आणलेल्या आहे. बरोबर. तुम्ही नवखे शेतकरी असून, युवा शेतकरी असून, दूध उत्पादक, तुम्हाला कुठल्या समस्या जाणवल्या का? नाही, कोणत्याच नाही जाणवल्या. अच्छा. हे सगळं होण्यामागचं कारण काय वाटतं तुम्हाला? काय नाही सर, मिल्क चार्जर पण आहे, वातावरणात सुटेबल होत आहे, हे लय मोठा विषय झाला. तिकडच्या वातावरणातून पंजाब मधून इथं आणणं म्हणजे, आणि इथं ह्या मेंटेन करणं तब्येत सोपी गोष्ट नाही. शेण पातळ येतं ह्या गायींचं, तर पातळ शेण वगैरे एकदम घट्ट शेण आहे, पातळ वगैरेच नाही, एकदम घट्ट शेण आहे. ओके. शेणचा काही. आणि फॅट वगैरे किती लागते त्या गायीची? फॅट जवळपास हिला 4-4.5चा बसलाय, आणि तिला 5चा बसते फॅट. 5चा बसते. 5चा बसते, 4.5-5चा बसते. बरोबर. हे मिल्क चार्जर दिल्यामुळे तुम्ही शक्य करू शकले. आता ह्या गायी एवढ्या शांत राहत नाही, सारख्या मस्ती चालूच असते त्यांची, शेप मारणं वगैरे. तर आता या गोठ्यात आपण केव्हापासून आलेलो? अर्धा तास झाला जवळपास. एकदम शांत वाटतंय, आणि तिचं रवण पण चालू आहे. रवण काय वाटतं तुम्हाला? 2च टाइम खाणं आहे सर दिलं, सकाळ आणि संध्याकाळ, बस. फक्त 2 वेळा? दिवसभर काहीच नाही, फक्त रवण करायचं का. 1 तास खाते ती फक्त, संध्याकाळी 5 ते 6 आणि सकाळी 5 ते 6 बस. बरोबर. चारा वगैरे काही शिल्लक ठेवता का? नाही, काहीच नाही. एवढं पचन क्रिया चांगली. गायी जे असतात यांचे वासरू जगत नाही. बरोबर. कालवडी जे असतात ते जगत नाही. आता हे कसं शक्य केलं तुम्ही? शक्य सर, यांना सकाळी 2 लिटर, 1.5 लिटर, सुरुवातीला 1.5 लिटर दिलं आपण, 2 टाइम 3 लिटर दूध दिलं, आणि आता जवळपास 1 लिटर दूध देतोय. म्हणजे दिवसभरात 2 लिटर, आधी 3 लिटर दूध दिलं आहे. ओके. दूध पाजलं त्यांना? दूध पाजलं. ते पण या गायींचं मिल्क चार्जर दिलेलं, ते पण बॉटलनी पाजलं, गाईला नाही पाजलं, बॉटल मार्फत. 2 लिटरची बॉटल आणली दुधाची, ते त्याच्यामध्ये दूध टाकून त्यांना पाजलं. हे वासरू जगत नाही, त्यांना गोचिड वगैरे असतात, तसं पोट सुटलेलं असतं, जनता असतात, त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट केली का तुम्ही? नाही, काहीच नाही. फक्त एक डिवॉर्मिंग केली त्यांनी. डिवॉर्मिंग चालू असते 1-1.5 महिन्यातनं, बस. ती पण करण्याची आवश्यकता नव्हती तुम्हाला. जर तुम्ही मिल्क चार्जर यांना आता 30 ग्राम जर दिलं तुम्ही, तर ते कुठलं करायची गरज नाही. आणि तुम्ही जे डिवॉर्मिंग प्रिकॉशन म्हणून केलं, तुम्ही त्या गाईचं दूध देत होते, त्याच्यामुळे तुम्हाला आवश्यकताच नव्हती, कारण त्यांचं पचन क्रिया जी चांगली राहणार. पचन क्रिया पण आहे, आणि रवण करतात, गाईसोबत खातात पण, सर्व गोष्टी आहेत. बघा ना किती हेल्दी येते. आता 3 महिन्याची झाली सर, ती जवळपास 2.5-3 महिन्याची, आणि ती लवकरच कालवड तयार होईल त्याची. एवढं सुंदर जी व्यवस्थापन आहे ते तुम्हाला जमलंय बुवा या ठिकाणी. ह्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी झालात. दूध व्यवसायामध्ये सर्वजण म्हणत होते की हा व्यवसाय करू नको, कठीण आहे, गाईचा, म्हशीचा कर. अच्छा. पण कसं आहे, कुठेतरी कठीण गोष्ट करावंच लागते एकदा. असं म्हणतात की तुम्ही गाय आणण्याच्या पहिले मिल्क चार्जरची ऑर्डर दिली होती. मिल्क चार्जर म्हणजे मी इथून गाईला तिथं गाई घेतल्या की सरांना ऑर्डर देऊन दिली. आधीच त्यांचे व्हिडिओ वगैरे बघले होते, यवतमाळचा वगैरे काय व्हिडिओ होता, यानेच बघितला छोट्या भावाने. त्यांनी मला सांगितलं, मी सरांना सोबत बोललो, तिथं गाई घेतल्या तिथनं सरांना फोन केला, ऑर्डर केली, सरांनी ती ऑर्डर अकोल्याला पोहोचवली. त्या दिवशीच गाई आल्या.
त्या दिवशी ऑर्डर अकोल्यात पोहोचली, त्या दिवशी गाई आमच्या घरी आली. अच्छा, तुम्हाला एवढा विश्वास कशामुळे आला भाऊ? खूप व्हिडिओ बघितले आम्ही खूप व्हिडिओ बघितले. त्याचा पूर्णपणे अभ्यास केला. पूर्ण अभ्यास केला त्याच्यानंतर गाय आणल्या मिल्क चार्जरच्या जोरावरच गाय आणल्या. आजारी पडायला नाही पाहिजे म्हणून स्टार्टिंगला 100 ग्राम मिल्क चार्जर दिले. वा, काय जबरदस्त अनुभव, एकदम खतरनाक आहे तुमचा. हे सगळं तुम्ही अभ्यास करून वापरला. अभ्यास करू म्हणजे आधी मिल्क चार्जरचा पूर्ण अभ्यास केला आणि त्यानंतर गाय आणली. त्या वातावरणातून इकडे आणल्यानंतर सूट झालं. एकदम सूट. तिकडचं चारा वेगळा, वातावरण सर्व वेगळं, आणि तरी इथं सेट झालं. इथचं आणि तिथचं अंतर किती आहे? 1500 किलोमीटर आहे. 1500 किलोमीटर तुम्ही गाडी घेऊन गेले आणि त्याच्यात गाडी टाकून आणलं, तर 1500 किलोमीटर मध्ये आणल्यानंतर त्या गाडींना काही प्रॉब्लेम झाला? काहीच नाही. अच्छा, तुम्ही आज म्हणत होते की आता जवळपास 3 महिने झालेले आपल्याला. तुमच्या गोठ्यात डॉक्टर वगैरे तुम्हाला बोलवायचं काम पडलं का? नाही, डॉक्टरचं कामच नाही. 1 रुपये नाही. लोकांना यकीन होईल. ही गाय मोठी आहे ना, ही गाय मोठी असल्या याच्याने हिला बसायला त्रास होत होता गाडीमध्ये. इथं अडर सिस्टीम भरपूर बनलेली होती. बसली की तिथं अडर दाबत जाय की उठत जाय, त्याच्यामुळे तिचं दोन्ही पण प्रेग्नेंट होतच. आणि पण हिचं जे मोठी गाय असल्यामुळे काय झालेलं आहे की तिला बसायला त्रास होतो. मग तिथं पूर्ण गाडीत उभी आली त्याच्यानं ते घरी आल्यानंतर तिचं थोडंसं टेम्परेचर वाढलं. 1 वेळा डॉक्टर आले आमच्या पोटात, त्याच्यानंतर डायरेक्ट गाय भरण्यासाठी चालू. गाय भरण्यासाठी आता 3 महिन्यातच माझ्यावर पण आली. 3 महिन्यात 21 दिवसापासून माझ्यावर चालू झाली. अच्छा, 2 दिवसापासूनच माझ्यावर चालू झाली. ती 3 वेळा माझ्यावर आली, त्याच्यानंतर 4थ्यांदा भरवली. ती 4थ्यांदा माझ्यावर आली, आता 5व्यांदा भरवायचा विचार चालू. ओके, ती अजून भरवलेली. 20-22 लिटर दूध देऊन सुद्धा 21 दिवसात माझ्यावर येणे म्हणजे शक्य होणारी लोकांना वाटेल की खोटं बोलताय. बरं का, तरी तुमची एक गोष्ट थोडी मिसमॅनेजमेंट होते. ह्या गायीची कॅपॅसिटी 30 लिटर पर्यंत दूध देण्याची. जातीवंत गायी आहेत तिकडच्या, आणि यांना जर तुम्ही 150 ग्राम जर कंटिन्यू मिल्क चार्जर दिलं, तुम्हाला आता थोडं सुरुवातीला कॉस्टिंग वाटेल. तुम्ही जर याला 150 ग्राम दिलं तर 100% तुम्ही 30 लिटर काढूनच घ्या या गायीचं. तेवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे. तुमचं चाऱ्याचं जर एक वैदिकचा चारा जर दिला तर त्याचं फॅट पण 100% तुमचं 4.5-5 पर्यंत लागणारच, आणि त्याचं दूध पण वाढणार. तुम्ही एवढंच फक्त याच्यामध्ये सुधारणा करा, बाकी सगळं व्यवस्थापन तुमचं चांगलं आहे. तुम्ही इतर जे युवा दूध उत्पादक शेतकरी ज्यांना दूध व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक आहात, तर तुम्ही एक मार्गदर्शक त्यांना काय संदेश द्याल? कशा पद्धतीने व्यवस्थापन करायला पाहिजे? आपल्या इकडं आहे का नाही, आपल्या इकडं याच्यात गाय टिकू शकतं, पण त्याचा प्रॉपर मॅनेजमेंट हवा. बरोबर, त्याचा अभ्यास हवा पूर्ण. बरोबर, हे कशानं काय होते काय नाही हे पहिले आधी अभ्यास करावा, त्याच्यानंतर दूध व्यवसायात पडा. बरोबर, त्याच्यासोबत मिल्क चार्जरची जोड असू दूध व्यवसाय, त्याच्यासोबत मिल्क चार्जर. मिल्क चार्जर तर हवंच. बरोबर, मिल्क चार्जर शिवाय याच्याचा चान्सच नाही. तुम्ही जे गाय चार्जर असणार तरच याच्या गाय टिकणार आपल्या इकडे, आपल्या वातावरणात. आता साधारण किती टेम्परेचर इकडे? आता जवळपास तरी 34-36 आसपास असणार आहे. आणि उन्हाळ्यात किती असतं? 45-47. कोणत्या महिन्यामध्ये आणली होती ही गाय? आम्ही सर पावसाळ्यामध्ये. आता खरी परीक्षा आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाहिजे समजून. बरोबर. आता मिल्क हिला आपण भरवल्याच्या नंतर आपल्या गाईला दूध एक पाव पण कमी नाही. लिटर तर सोडून द्या, एक पाव पण कमी नाही. जेवढं रेग्युलर आहे तेवढं रेग्युलर आहे. 15 दिवस झाले नाही तर काय होते, गाय भरवली आम्ही, आता गावरानी गाय भरवतो आमच्या घरी, दुसऱ्या दिवशी 1 लिटर दूध कमी करू. नक्की नाही, ते खरंच आहे ना, त्याच्यामध्ये शक्ती डायव्हर्ट होऊन जाते त्यांच्या. यांच्यात शक्ती भरपूर आहे, सगळ्या क्रिया व्यवस्थित चालू आहे, म्हणून दूध पण कमी होणार नाही. तुमच्याकडे पण गावात वगैरे गाय असतील, तुम्ही पाहिले असतील, बरं नाही? अशा गायी आहेत का तुमच्या परिसरामध्ये? अशा नाही, बरोबर. आणि एकंदरीत परिस्थिती काय असते गायींची? हे सुद्धा बघा किती आवडीने. त्यांना कसं आहे, आम्ही इथं बसलो की त्यांच्या अंगावर हात फिरवणं याचे वगैरे चालू राहते, त्याच्यामुळे ते एकदम क्लोज झालेले आहे. ते ओळखतात चार्जरवाले आले. त्यांना आपण हेल्दी अन्न देतो किती खाण्यासाठी. त्यांच्या अंगावर चमक पहा ना, यशेफ गायी आहेत, नाहीतर अशा गायीच राहत नाही. देशी गायींसारखी चमक आहे त्यांच्या याच्या अंगावरती. नाहीतर इतर गायी कशा असतात, हे बघा असं उलट्या केस केले ना, एकदम खरड्या बांड्या दिसतात, त्यांच्या हाड वगैरे दिसतात, पण यांचं कुठंच तुम्हाला हाड वगैरे पाहायला भेटत नाही.
एकंदरीत पूर्णपणे हेल्दी आहेत बघा. हेल्दी आहे. चमक आहे त्यांच्या अंगावरती बघा ना, किती सुंदर केस वगैरे. गोचिड वगैरे नाही नाही गोठ्यामध्ये? अजिबात नाही सर. गोचिडसाठी गोचिड नाही. इंजेक्शन नाही वगैरे नाही देतात काहीच तुम्ही? नाही. काहीच करायचं गोचिडासाठी इंजेक्शन नाही, फवारणी नाही, कुठलं काहीच नाही. ओके. हे पण बघा ना किती हेल्दी आहे. हो. त्याचं पेट वगैरे सुटलेलं नाही, काही नाही. सर्व गोष्टी बरोबर आहे सर. तुम्ही काय सांगाल दुग्ध व्यवसाय करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? आपण जर मिल्क चार्जर वापरलं तर आपल्याला खूप फायदा म्हणजे फायदेशीर आहे. बरोबर. जास्त लय डोक्याला ताण द्यायची आवश्यकता नाही. नाही जास्त नाही. हा. फक्त खाऊ पिऊ घालायचं, खाऊ चांगला पिऊ चारा घालायचं, द्यायचा आणि चांगलं मिल्क चारा चारा व्यवस्था आपण चांगलं पाहिजे बरोबर. बाकी दुसरं लय डोक्याला ताण घ्यायचं टेन्शन नाही, माझ्यावर भरण्यासाठी टेन्शन नाही. टाईमवर माझ्यावर येतात सर्व गोष्टी. बरोबर. तुम्ही मिल्क चार्जरचे व्हिडिओ भरपूर पाहिलेले. हो भरपूर पाहिजे. एकंदरीत सगळे केस वगैरे चांगले त्या गायींची हेल्दी आहेत पूर्णपणे. गोठा एवढं आता एचएफ गायींच्या गोठ्यात आहे आपण, तरी दुर्गंध येत नाही, कुठे वास वगैरे येत नाही. नाही. वास वगैरे काहीच नाही. माशा नाही वास. मासे सुद्धा नाही. नाही वास. काहीच नाही. एकच गोष्ट जर आपण या व्यवस्थापनामध्ये चेंज केली, मिल्क चार्जर वापरलं, तर सगळ्या गोष्टी सुखसोयी होऊन जाते, एकदम समाधानी होऊन जाते सगळे. जनावरही आनंदी आणि दूध व्यवसाय आनंदी. दूध व्यवसाय बनवला. निवांत राहायचं, काय डॉक्टरला बोलायची गरज नाही, नाही. कुठला अडचण नाही, काय नाही. असं. मला तसं काहीच अडचण आली नाही. हो. मिल्क चार्जर वापरलं ना मी, हो. मला काहीच अडचण आली नाही. कोणत्याच गोष्टीची अडचण नाही. या गाईचं विशेष असं आहे की या गाईचं दूध येते हो. पांढरं, या गाईचं दूध पिवळं पिवळं येत येत नाही. नाही. आणि मिल्क चार्जर वापरलं यामुळे ते गाईचं दूध येते घट्ट. हो. त्यामुळे काय होते, ते काय करतात, डायरेक्ट 50 लिटरच्या ड्रम मध्ये हे 10 लिटरची कॅन टाकून द्या म्हणतात. 40 लिटरचं दूध ते म्हशीचं आणि 10 लिटर गाईचं हे मिक्स केल्यानंतर त्यांना काही जाणवतच नाही गाईचं दूध चालू आहे का म्हशीचं दूध चालू म्हणजे डायरेक्ट दुप्पट आहे. करता पैसा. दुप्पटच करतात ते पैसे. म्हणजे आपल्याकडनं जर 38-40 रुपयानं दूध जाते सर माझं, ते डायरेक्ट 60 रुपयानं दूध विकतात. दीडीने पैसे करतात. म्हशीसारखंच दूध येतं बोल, म्हशीसारखं दूध लक्षातच येत नाही. येत नाही. चवीला हे वगैरे. कशामुळे घडलं? मिल्क चार्जरमुळे. आणि कसं आहे सर, या गाईचं दूध पण पांढरं आहे आणि मिल्क चार्जरमुळे ते घटावं घट्ट येते. कसं आहे, फॅटचं प्रमाण भरपूर आहे. फॅट लागणारी गाय, तिचा जर 4.5चा फॅट लागू राहिला तर हो. घट्ट दूध येणारच आहे ना. बरोबर आहे.